हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर आज आहे नागपंचमी. मी चालली आहे वारुळ्याला आणि सर्वात प्रथम तुम्हाला नागपंचमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि नागपंचमी आहे तर माझा कालपासूनचा उपवास आहे. म्हणजे आधी एक दिवस आधी उपवास पकडायचा असतो आणि माझा श्रावण सोमवार हे दोन्ही उपवास मला एकत्र झाले. आणि म्हणून मी सकाळी उठले, मस्तपैकी रेडी झाले. मला सांगा मी कशी दिसते, पटापटा कमेंट करून मला सांगा की मी कशी दिसते. तर ही साडी वगैरे मी वेअर केली छान. ही ज्वेलरी वगैरे मी घेऊन आले होते, गेले होते बाहेर तर. आणि ह्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन मी घालून गेले होते वारुळाला. आणि कसं आहे इकडे लवकर वारूळ भेटतच नाही आता. जे आहे जुनं म्हणजे बरेच लोक तिथेच जातात. म्हणजे गार्डन आहे, गार्डनमध्ये वारूळ आहे, त्या वारुळाला जातात सगळे. मग मी तिथे गेले, छान अशी पूजा वगैरे केली. तिथे खूप सारा चिखल होता आणि पाऊस पण चालूच होता, तरी पण मी पूजा करून घेतली, व्यवस्थित पूजा वगैरे केली. म्हणजे मला जशी माहिती आहे, मला जमते तशी मी पूजा केली. कारण मी लग्नाच्या आधीपासून करत होते, म्हणून मला ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि मला हे मराठी सण साजरे करणं खूप आवडतं. म्हणून मला आपली म्हणजे जी म्हणजे सण वगैरे आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. म्हणजे प्रत्येक सण मला खूप चांगलं सेलिब्रेट करायला आवडतो. आणि हे वारुळाचे असं आपण आधी नाही का वारुळाचं ते होल असतं त्याच्यामध्ये दूध टाकायचं, पण आता तसं तिथं काही नव्हतंच. ते असंच वारुळे खाली आणि मग तिथे दगड आहे, मग त्याला सगळे पूजत होते. मग मी पण तिथेच दूध वाहिलं आणि मग पूजा वगैरे छान केली. आणि निघालो म्हणजे लगेच नाही निघालो आम्ही, 1-1.5 तास तिथे रील्स वगैरे काढत बसलो, फोटोज काढले. सगळ्यात आधी मी पूजा करून घेतली, त्यानंतर हे बाकीची कामं केली. तर तुम्हाला कसा वाटला माझा लुक आणि माझा हा मिनी ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.